उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा मोठ्या प्रमाणेच लहान बाळांनाही त्रास होतो, कारण या दिवसात उष्णतेमुळे डिहायड्रेशन, घामोळं, ताप यांसारख्या समस्या उद्भवतात. पण मोठ्यांना काय त्रास होतो हे ते सांगू शकतात, पण लहान मुलांचं तसं नसतं. त्यामुळेच या दिवसात बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी नेमकं काय करायला हवं ते बघूयात. डिहायड्रेशन टाळण्यासाठी बाळाला पुरेसं पाणी आणि दूध द्यावं. 6 महिन्यांखालील बाळासाठी फक्त आईचं दूध पुरेसं असतं, तर 6 महिन्यांवरील बाळांना पाणी, नारळ पाणी, फळांचा रस देऊ शकता, पण त्याचं प्रमाण मर्यादित असावं. उन्हाळ्यात हवेत उष्मा असतो, वाराही गरम असतो, त्यामुळे घाम अधिक येतो. म्हणूनच बाळाला घट्ट कपडे घालू नयेत. कॉटनचे हलके आणि सेल कपडे घालावेत. सिंथेटिक कपडे घालणं बाळाला या दिवसात टाळावं. बाळाला थेट उन्हात घेऊन जाऊ नये, विशेषतः दुपारी 12 ते 4 दरम्यान. जर बाहेर जाणं गरजेचं असेल तर टोपी, छत्री घ्यावी किंवा कापडाने बाळाला गुंडाळावं. घरात पंखा, एसी नक्की वापरावा, पण थंड हवा थेट बाळावर येणार नाही याची काळजी घ्यावी. बाळाला दिवसातून 1-2 वेळा कोमट पाण्याने अंघोळ घालावी. यामुळे बाळाला फ्रेश वाटतं आणि घामोळ्याचा त्रास कमी होतो. घामोळा टाळण्यासाठी बाळाची त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा. गरज असल्यास बाळांसाठी सौम्य पावडर तुम्ही वापरू शकता. यासाठी तज्ज्ञांची मदत नक्की घ्या. मोठ्या बाळांना हलकं, पचायला सोपं अन्न द्या. उदाहरण खिचडी, फळं, दही तुम्ही देऊ शकता. जर बाळ खूपच रडत असेल, तोंड कोरडं असेल, लघवी कमी होत असेल तर सावध व्हा. बाळाच्या शरीरातील पाणी कमी असल्याची ही लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.